यानंतर बघूया विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली ते 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते असा गौप्यस्फोट जो आहे तो शरद पवारांनी केला। पवारांच्या या दाव्यानंतर राजकारण तापलंय। पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही अशीच माणसं भेटायला आली होती आणि असं सांगत संजय राऊतांनी पवारांच्या दाव्याला पाठिंबा दिला। तर सलीम जावेदच्या स्टोऱ्या बंद करा, त्यावेळीच तक्रार का केली नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवार आणि संजय राऊतांवर केलाय। पवारांच्या गौप्यस्फोटानं राजकारण तापलं। दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, दोन लोक आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। पवारांच्या दाव्याला राऊतांकडून हवा। यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत। सत्ताधाऱ्यांकडून सवालांच्या फैरी। निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली, तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं, की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय। काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप केला। यावरून राहुल गांधी आणि निवडणूक आयोग आमने सामने आले। अशातच इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते असलेल्या शरद पवारांनी नुकत्याच केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटलंय। विधानसभा निवडणुकीआधी दोघे दिल्लीत भेटले। त्यांची नावं आता माझ्याकडे नाही। त्यांनी 288 पैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली। त्यानंतर राहुल गांधींशी त्यांची भेट करून दिली। पण त्यावेळी राहुल गांधी आणि माझे मत असे काही करणे योग्य नाही, हा आपला रस्ता नाही, त्यामुळे आपण लोकांकडे जाऊन आणि त्यांचे आशीर्वाद मिळवू असा निर्णय आम्ही घेतल्याचं शरद पवारांनी सांगितलं। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। शरद पवारांनी हा दावा केलेला असतानाच संजय राऊतांनी या विषयात उडी घातली। संजय राऊतांनीही पवारांच्या दाव्याला दुजोरा देताच पवारांप्रमाणेच काही व्यक्ती उद्धव ठाकरेंना भेटल्याचा दावा केला। ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनीही पवारांच्या वक्तव्याची री ओढली आहे। यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत, आम्हालाही भेटलेले आहेत की मग ते लोकसभेलाही भेटले होते, विधानसभेलाही भेटले होते। आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे। उद्धवजी जरा म्हणाले, मी तेव्हा उपस्थित होतो, तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला 60 ते 65 जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा। आम्हाला सांगितलं त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो ईव्हीएमच्या माध्यमातून। आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही। पवार साहब काफी अनुभवी नेते हैं, उनके पास बहुत सारा एक अनुभव है। आपने देखा होगा बहुत सारे चुनाव उन्होंने बहुत करीब से देखे। वो ऐसे विषयों में कभी किसी को मिसलीड नहीं करेंगे और जो हुआ होगा उसी पे उन्होंने बयान दिया होगा। तो यही बात है ना कि इस देश में अगर ऐसी ऑफर्स आ रही होगी तो कहीं ना कहीं कुछ ना कुछ इलेक्शन कमीशन का गड़बड़ चल रही है, तो वो लोगों के सामने आना चाहिए। और मेरी तो बात स्पष्ट है, अगर चुनाव को लगता है कि राहुल गांधी जी झूठ बोल रहे हैं तो वो एक मंच पे आए, राहुल गांधी जी के सामने आए और जो हमने इंडिया अलायंस ने एक सवाल पूछे उसका जवाब दे। शरद पवारांपाठोपाठ संजय राऊतांनी केलेल्या या दाव्यांवर सत्ताधाऱ्यांनी सवालांच्या फैरी टाकल्या। पवारांनी त्यावेळी याबाबतची माहिती उघड का केली नाही, निवडणूक आयोगाला याची माहिती का दिली नाही असा सवाल सत्ताधाऱ्यांनी केलाय। अशा प्रकारच्या सलीम जावेदच्या स्टोऱ्या बंद करा असा हल्लाबोल मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत, अचानक या गोष्टी आठवण येत आहेत। माझा सवाल आहे, तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात, अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं, की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय। त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे। तसेच शरद पवार साहेबांकडे उद्धव ठाकरेंकडे निश्चितपणे गेले असतील की आम्ही मशीना सुद्धा बांधून देऊ म्हणून। खरं म्हणजे असे निवडणुकीच्या काळामध्ये पैसे कमावणाऱ्याच्या अनेक टोळ्या असतात आणि पवार साहेबांनी तर पूर्ण आयुष्य केलेलं आहे त्यांचं।
त्यांच्या काळात अनेक लोक आले असतील मंत्रतंत्रांनी बांधणारे, आम्ही टेक्निकली मशीना हॅक करून देतो सांगणारे. खरं जर पाहिलं तर जागरूक नेत्यांनी त्या लोकांना तातडीनं तेव्हाच पोलीस स्टेशनमध्ये देणं आवश्यक होतं. शरद पवारांच्या केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राज्याचं राजकारण मात्र तापलंय. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये यापुढील काळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.